सुप्रीम कोर्टाने साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्यासाठी राज्य शासनास निर्देश दिलेले आहे. त्या निर्देशावरून महाराष्ट्र शासनाने बदर समितीची स्थापना केली असून बदर समिती ही अनुसूचित जातीतील लोकांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय अभ्यास करून शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा लढा सातत्याने आपण लढत आहोत. त्यासाठी बऱ्याच मान्यवरांचे योगदान आहे. ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हा लढा लढविला त्यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब गोखले, स्वर्गीय मधुकरराव कांबळे, मंदकृष्णा मादिगा, लहुश्री विष्णुभाऊ कसबे, रामचंद्र भरांडे व मच्छिंद्र सकटे यांचा व इतरही मान्यवर मंडळींचा सिंहाचा वाटा आहे. तरी या अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरणचे कायदेशीर अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण मातंग समाज यांनी संघटित होऊन आणि एकत्र येऊन शासनास मातंग समाजाची ताकद दाखविण्यासाठी सकल मातंग समाज समितीची स्थापना करण्यात आली आहे. सकल मातंग समाज अमरावती जिल्ह्यातील सर्व पक्षातील काम करणारे मातंग समाज, ज्येष्ठ कार्यकर्ता व युवा कार्यकर्ता, विविध संघटनेमध्ये काम करणारे प्रमुख कार्यकर्ते, समाजातील ज्येष्ठ कर्मचारी व अधिकारी वर्ग, पक्षप्रमुख, संघटना प्रमुख आणि सर्व मान्यवर जनता हे सर्व मतभेद सोडून आपण आपल्या मातंग समाजाच्या मुलाबाळांच्या भविष्याकरिता सकल मातंग समाज अनुसूचित जाती उपवर्गीकरण जनजागृती अभियानाची सुरुवात 29 मार्च 2025 अमरावती जोशी हॉल, राजकमल चौक येथून सकाळी 10 ते 5 या वेळेस आयोजित कार्यक्रमातून होणार आहे. या प्रसंगी समाजातील माजी मंत्री, खासदार, आमदार, विविध संघटनेचे प्रमुख कार्यक्रमात उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन करणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत देवलाल अवचार, नामदेव झोंबाडे, डॉक्टर रुपेश खडसे, गणेशदास गायकवाड, विजय गायकवाड, बंडूभाऊ जोंधळे, पत्रकार रवी वानखडे, पंकज जाधव, अनिल सोनटक्के, गौरव गवडी, वैभव इंगोले आदी उपस्थित होते. आमच्या घराचा दार होते तर आपण सर्व भावांना समान अधिकार दिला पाहिजे ना. ते बहीण असो, भाऊ असो, कोणी असो, समानतेचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आहे आणि बाबासाहेबांच्या बरोबर आहे. मी बाबासाहेबांचा विद्यार्थी आहे, मी मिलिंद कॉलेजचा विद्यार्थी आहे, मी बाबासाहेबांच्या चळवळीला आपल्याला विद्यार्थी आहे. त्यामुळे मला माहिती आहे की बाबासाहेबांचा विचार तर निघून आम्ही पुढे आले पाच जाऊ म्हणून आमचं म्हणणं आहे की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली संरक्षण असली पाहिजे. बाकी आमचं म्हणणं काही ओके. विशेष म्हणजे अनुसूचित जातीमध्ये अभावाकडे वर्गीकरणाचं फक्त मातंग समाजाने त्या योजनामध्ये असं नाही आमचं. त्याच्यामध्ये आणि आमच्यापेक्षाही वंचित जे आहे अभावाकडे कसं करावं, ते कसं करावं, माहिती कशी करावी याबद्दल कसं आहे. जर अ मध्ये जर आपण बल्कमध्ये 15 उत्तर घेतले तर 59 अ ब जे आहे 59 जो नगण्य आहे नगण्य तो पहिला तोही उद्या मागणार नाही. ऐका तसं मला 4-5 जातीला तुम्ही जर 6-5% दिलं आणि बाकीच्या 55 जातीला जर 5% दिलं आणि पुढील जातीला ते तरी लक्षात घ्या हे टाइमली प्रूव्ह झालेलं आहे. मला काय म्हणायचं आहे, सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला बदर समिती नेमली, त्यांना अभ्यास बरोबर आहे आणि घेतला कोण नाही कोण हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. फक्त ते बोलता याच्यासाठी येत नाही की मांजरांच्या गळ्याला घंटा बांधून कोण 59 अवघड कसं होणार हे तर सांगा. 59 जाती आहेत ना, 59 जातीपैकी आपण लोकसंख्येच्या प्रमाणात समजा उदाहरणार्थ 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर जसं मी 5 तारखेला सांगितलं की आम्ही सेकंड नंबर ठीक आहे. तर उपस्थान आमचे भाऊ बौद्ध समाजाचे भाऊ त्यांचा फर्स्ट नंबर आहे, त्यांचं लोकसंख्येवर सेकंड नंबर आम्ही आहोत, थर्ड नंबर आम्हाला 59 पर्यंत आहे. परंतु बाकीच्या बाकीच्या जाती आहेत समोरच्या 5 जाती जर सोडल्या तर बाकीच्या खूपच माहिती कमी आहे, कमी प्रमाणात म्हणजे त्याचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट नाही करताय एवढं कमी प्रमाणात आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या 3 जातीची लोकसंख्या ही जास्त आहे. एक उदाहरण त्या 3 जातीची लोकसंख्या जास्त असल्यामुळे
बदल समितीकडे का आपला सुप्रीम कोर्टात दिलाय? बदल समितीकडे सुप्रीम कोर्टाने अहवाल यासाठी दिलाय की तुम्ही याचा अभ्यास करा. तुम्ही महाराष्ट्र अभ्यास करा की कोणत्या जातीला कोणता फायदा मिळालेला आहे, शिक्षणाला किती फायदा मिळाला आहे, लोकांना किती. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.